नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सेकंड टाईप ऑफ फूड, सेकंड टाईप म्हणजे ह्याला काही सिक्वेन्स नाही आहे, पण हे मी ऐकलं होतं, वाचलं होतं जेव्हा आपण रिसर्च याविषयी करत होतो. तर थोडं आपल्या प्रमाणात तू राधे भैयाचं एक्झाम्पल दिलंस, तर आता मी पण थोडं माझं एक्झाम्पल आणलंय. तर ते दुसरा एक प्रकार आहे संबंध करून कोकणात. तर तू तो मूवी बघितलाय का, भूतनाथ मूवी होता आपलं अमिताभ बच्चनचा. आणि त्यात मूवीमध्ये एक कॉन्टेक्स्ट असा होता ना, की एक व्यक्ती असते जिला त्याच्या मुलांनी अंतिम संस्कार नसतात केले तिचे, आणि त्यामुळे त्याच्या आत्म्याला, त्या वडिलांच्या आत्म्याला शांती नाही मिळत. जे अमिताभ बच्चन असतात ते त्याच बंगल्यात फिरत असतात. शाहरुख खान येतो आणि त्यांना. आणि त्यात एक लहान मुलाशी बोलतात आणि त्याबरोबर राहतात आणि त्यांना जाणीव करून देत असतात. आणि मग शाहरुख खान येतो आणि अंतिम संस्कार देतो. मग तो गोलू रडत असतो, भूतनाथ तुम जा रहे हो. यार भूत से कनेक्ट हो गया यार तू, यार क्या तुसी जा रहे हो. तुसी जा रहे हो तुसी ना जाओ, आणि ते निघून जातात. तर संबंध ही अशाच प्रकारचा एक टाईप असतो. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला पुढे त्यांचे वंशज नसतात किंवा वारसा नसतो पुढे, म्हणजे मुलं नसतात, किंवा कोणत्या मुलं त्या व्यक्तीचा प्रॉपर म्हणजे चांगल्या प्रकारे अंतिम संस्कार नाही करत जसं विधीप्रमाणे झालं पाहिजे, तर ती व्यक्ती या भूतळावरच राहते, ती धर्तीवरच फिरते. आणि अशा टाईप्स ऑफ आत्मांना बोलतात समांत, असं म्हटलं जातं. संबंध म्हटलं जातं, बरोबर. मला थोडं माझं प्रोनाऊन्सिएशन इथे तिथे आमचं होऊ शकतो, कारण आम्हीही थोडं शिकत आहोत आणि त्याबद्दल रिसर्च करून आम्ही आणत आहोत. रिसर्च करून म्हणजे नवीन नवीन नाव आहेत ही पण. संबंध, हा. संबंध. तर आपण इंग्लिशमध्ये बघायला गेलं संबंध असं होतं, कारण ते संबंध होतं. थोडं वाढवून आपण वाढवून करतो. होतो. पण ते संबंध असं म्हणतात त्याच्या टाईपच्या आत्मांना किंवा भूतांना. आणि ह्याच्यात असेही व्यक्ती येतात ज्यांची इच्छा, पण संबंधमध्ये अशी भूत किंवा आत्मा पण इन्क्लूड करू शकतो, ज्यांची जेव्हा बोलतात त्यांची अपघातात मृत्यू झाली, किंवा त्यांचं एक स्वप्न अपूर्ण राहिलं, जी इच्छा अपूर्ण राहिली, तेही त्यात येतात. म्हणजे तसं आहे की तुमच्या फॅमिलीने एकतर म्हणजे एकदा फॅमिलीने बेसिकली बघायला गेलं, तुमच्या फॅमिलीने जर का अंतिम संस्कार नसेल केला किंवा विधीप्रमाणे काय केलं नसेल तर, किंवा दुसरं काय इच्छा वगैरे अपूर्ण राहिल्या असतील तर. मी असं पण ऐकलंय की तो असा जोपर्यंत तू त्याच्या इच्छा वगैरे पूर्ण करत नाही फॅमिलीमध्ये, तो फॅमिलीला त्रास वगैरे देतो. त्रासही देतो. म्हणजे डिपेंड्स की तो व्यक्ती कसा होता, मला असं वाटतं. कारण मला असं वाटतं की समज की तो व्यक्ती चांगला असेल तर तो का म्हणून तुम्हाला त्रास देईल. अगेन हे पण कसं आहे ना, पण हे पण आहे ना की तू त्याला मुक्ती नाही दिली आहेस म्हणून तो तुला तर त्रास तो देईल. त्याच्यासाठी त्रास म्हणजे कसं असतं ना, की खूप लोकांचं असं असतं, म्हणजे आपण मूव्हीजमध्ये बघितलंय की भूत म्हणजे असं काही आत्मा वगैरे असेल तर तो जर का या गोष्टीमध्ये चांगला असेल, म्हणजे त्याचे तुझ्यासोबत म्हणजे आता समज मी आहे, तू आहे, आपण चांगले फ्रेंड्स आहोत, तर आपण फ्रेंड्स आहोत तर मग आपलं रिलेशन चांगलं होतं. बट फॉर एक्झाम्पल तू माझ्या काहीतरी केलं असेल बॅकएंडमध्ये, किंवा नकळतात केलं असेल, त्यावेळी मी कदाचित तुला माफ केलं असेल, किंवा माझी काहीतरी इच्छा अपूर्ण राहिली असेल तुझ्या थ्रू किंवा काय, तर त्यावेळी ते लोक म्हणजे जेव्हा आत्म्यामध्ये आपण कन्वर्ट होतो त्यावेळी रिलेशन्स नसतात त्यांच्यासाठी. तेव्हा ते असं नसतं की हा माझा मित्र आहे किंवा कोण आहे किंवा भाऊ आहे किंवा कोण आहे. इट्स लाईक की भाई तू जो है कर, मेरे को निकलना है. असं ह्या चक्रव्यूह मधून त्यांना बाहेर सुटायचं असतं. त्यावेळी ती प्रायोरिटी बनते आणि त्यांच्यासाठी मग ते भाऊ वगैरेचं नातं आणि पुरत नाही. ते पण असेल ना की म्हणजे आता आपण जे बघतोय तर आपल्यासाठी ते वर्ल्ड आहे, आपण ह्या मनुष्य जन्मात आहोत, तर आपल्यासाठी हेच आहे ना जग. आपल्या जे बाहेरचं माहिती नाहीये आणि काय. पण जेव्हा आपण मे बी त्या फॉर्म मध्ये जात असू, आत्मा फॉर्म मध्ये, जेव्हा आपलं वर्जन अपग्रेड होत असेल, तर तेव्हा आपल्याला मे बी अजून काही रिअलिटी किंवा काहीतरी दिसत असेल, मे बी, माहिती नाही. पण हे संबंध भूत बोलतात ना, संबंध हा टाईप अशात येतो की तसं व्यक्ती असते की ते लहान मुलंही असू शकतात. हा, कोणी असू शकतं. तर ते कसं आहे की असं आता आपण म्हणतो ना, आत्म्याला एज नसतं. खूप टाइमपासून कुठेतरी एक्झिस्ट करतो आणि आपण खूप, जसं आपण आपल्या सनातन धर्मामध्ये बोलतात की आपण 64 लक्ष योनीमधनं जन्म घेऊन आपण मनुष्य जन्म घेतो. बरोबर. 84 लक्ष वाटतं, 84 लक्ष योनीमधनं जेव्हा जन्म असतो त्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म हा प्राप्त होतो. बरोबर, प्राप्त होतो. तर तसं असतं की तेवढा टाइम आपण जुन्या आहोत, तर मग अगेन कुठेतरी
फेऱ्यातून ते बाहेर फेऱ्यातून बाहेर निघणं. निघायच्यासाठी आपण ट्राय करत असतो, किंवा मग त्याच्यासाठी मग आपण मग त्यावेळी रिलेशन्स, कदाचित ते आत्महत्या रिलेशन्स बघत नसतील असं मला वाटतं. पण एकदा ते आपण पूर्ण केलं त्यांचा अंतिम संस्कार तेव्हा, किंवा त्यांची जी अपूर्ण हां, राहिलेली इच्छा, तर मग ते लोक तर त्यांना सुटका मिळते आणि मग मिळते आणि मग ते मे बी त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी जर्नीसाठी म्हणजे जातात. येस. तर हा संबंध भूतचा हा टाईप होता. अजून एक कसं कोकणामध्ये टाईप आहे ब्रह्मराक्षस म्हणून. ब्रह्मराक्षस, हो, ह्यांच्याबद्दल ब्रह्मराक्षस म्हणजे कसं आहे ना, की ब्रह्मराक्षस हा असा भूत असतो ज्याला बऱ्याच गोष्टींचं नॉलेज असतं. नॉलेजेबल. तो नॉलेज घेऊन जातो स्वतःसोबत. म्हणजे त्याने, म्हणजे असा व्यक्ती आहे ना, ज्याने त्याच्या नॉलेजचा खराब उपयोग केला असेल ना, तर तो व्यक्ती ब्रह्मराक्षस बनतो. म्हणजे त्याचा नॉलेज आहे किंवा त्याच्याकडे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा वेगळा असतो किंवा काय. म्हणजे ते लोक ना बेसिकली थोडे चतुर असतात. ते लोक जेव्हा ते लोक माणसाच्या ह्याच्यामध्ये असतात, ते लोक म्हणजे हे अशीच असतं, म्हणजे जसं वेताळ वगैरे ते देव आहेत, ते प्रॉपर देव म्हणजे आहेत. हे लोक हे मनुष्यच असतात. हे मनुष्य म्हणजे हे लोक राक्षस बनतात, कारण की हे लोकांचं एक्झिस्टन्स खूप 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 इयर्स पर्यंत चालतो. म्हणजे हे लोक खूप ओल्ड असतात, 100 इयर्स ओल्ड, 200 इयर्स ओल्ड, 300 इयर्स ओल्ड पासून त्या लोकांना मुक्ती मिळत नसते. असं असतं की, म्हणजे ह्याच्यावरती ना खूप चांगली स्टोरी आहे ब्रह्मराक्षसवरती. म्हणजे ह्याला तू मला पण एकदा प्रॉपर एक्सप्लेन कर. मी ह्याला प्रॉपर एक्सप्लेन कर. ब्रह्मराक्षस असा असतो ना, की जाऊ. ब्रह्मराक्षस असा असतो ना, की ज्याला ब्राह्मणा एवढं नॉलेज असतं किंवा ब्रह्मज्ञान असतं त्याच्याकडे. ब्रह्मज्ञान नाही म्हणू शकत, पण ब्राह्मणासारखं वगैरे त्याला नॉलेज असतं. इव्हन त्याला बऱ्यापैकी स्तोत्रमंत्र पाठ असतात. तेच. म्हणजे असं माझ्याकडे 2 स्टोरी आहेत ज्या मी ऐकल्यात. एक स्टोरी तर आणि मग तो त्याचा खराब म्हणजे गोष्टींसाठी तो खराब गोष्टींसाठी त्याने वापर करून झालेला असतो. तो आता नाही वापरत, आता नाही यूज करत त्याला खराब गोष्टीसाठी. तो खराब गोष्टींसाठी यूज करून एकदम भारी एक्झाम्पल देऊ ना, तर पॉलिटिशियन्स बनू शकतात ब्रह्मराक्षस. म्हणजे समजलं की त्यांच्याकडे पॉवर होती किंवा त्यांच्याकडे नॉलेज होतं, पण त्यांनी त्या गोष्टीचा चुकीचा उपयोग करून लोकांना ठगलं, लोकांची लाईफ बर्बाद केली, किंवा आणखीन काय काय केलं, किंवा लोकांचे पैसे काढले, चोरले, पाप केले त्याच्यामधनं. म्हणजे त्यांनी ना फिजिकली कधी कोणाला डॅमेज नाही केलं. युजिंग देअर ब्रेन त्यांनी केलंय, त्यांनी त्यांचा नॉलेजचा यूज करून केलाय, किंवा त्यांनी कुठलं काहीतरी करून असं केलंय. तर तो ब्रह्मराक्षस असतात, कारण की त्यांना म्हणजे असं बोलतात ना, ब्राह्मणा एवढं त्याच्याकडे नॉलेज असतं, ज्ञान असतं. त्यामुळे तो बुद्धीने खूप चांगला असतो, पण त्याचे कर्म वाईट असं म्हणून तो राक्षस बनतो. म्हणून तो त्या टाइम मध्ये अडकतो कुठेतरी. पण मग त्याला कुठेतरी रिअलायझेशन असतं आणि त्याला माहिती असतं पर्टिक्युलरली की आपल्याला कोण ह्याच्यातनं मुक्ती देऊ शकतो. तो त्याला बरोबर टॅप करतो, पकडतो. तर असंच आहे ना, एक गुरुजी होते, ज्यांच्या घरामध्ये एक ब्रह्मराक्षस होता. त्याच्या घरामध्ये होता, बट ते स्वतः ब्राह्मण होते. तर त्यांना जशी जशी त्यांची भक्ती वाढत गेली, तसं तसं त्यांना रिअलायझेशन व्हायला लागलं की आपल्या घरामध्ये आहे काहीतरी. तर त्यांनी पूजा वगैरे घालायचं ठरवलं. हे सगळं ठीक करण्यासाठी पूजा वगैरे करायचं ठरवलं. म्हणजे माझ्याकडे 2 गॉड्सचे त्याच्यामध्ये एक्झाम्पल. आता मी स्वतः स्वामी समर्थांना खूप मानतो. तर कसं आहे ना, की त्याने पूजा वगैरे ठेवली होती. तर त्याने प्रॉपर पूजेसाठी वगैरे आता पंडित होता किंवा काय, त्याच्याकडे सगळे असे लोक होते की त्याने सांगितलं की माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे. तर मग त्याने पण त्याच्यापेक्षा जे आणखीन जास्त चांगले पंडित होते त्या लोकांना त्यांच्याशी कॉर्डिनेट केला. मग त्याने एका ब्राह्मणाला बोलवलं की जो त्याच्यापेक्षा नॉलेजेबल होता आणि ज्याच्याकडे जास्त पॉवर होती. त्या ब्राह्मणाला त्यांनी बोलवलं. तर त्यांनी ना त्यांच्याकडचा एक स्वामी समर्थांचा फोटो आणला होता. तर त्यांनी तो त्यांच्या घरात आणला आणि त्यांनी पूजा स्टार्ट केली. आणि पूजा ज्यावेळी स्टार्ट केली ना, तर आता हे लोकांचं त्यांनी सगळं मंत्र वगैरे त्यांनी चालू केले, पूजा वगैरे स्टार्ट केली, जे काय असेल. आता मला ते ॲक्च्युअल रिच्युअल्स नाही माहिती, मी ही स्टोरी ऐकून आहे. तर त्या लोकांनी ते सगळं चालू केलं आणि चालू केल्यावरती ना त्यांना असं एक थोडं काहीतरी वियर्ड वाटायला लागलं की कुछ तो चल रहा है. तर मग आहे ना,
काहीतरी असं सडनली बाहेर गेला, घराच्या बाहेर गेला. बाहेर गेला तर आतमध्ये पूजा वगैरे चालू होती. तर जो ब्राह्मण होता ना, जो आतला ब्राह्मण होता, ब्रह्मराक्षस नाही जे knowledgeable पंडित. जो नॉलेजेबल पंडित आला होता, त्याचे ना उच्चार थोडे तोतले होते आणि तो अथर्वशीर्ष म्हणत होता आणि आणखीन असे काय काय म्हणत होता, स्तोत्र वगैरे म्हणत होता. त्याने चालू केलेली पूजा. तर तो ब्रह्मराक्षस बाहेर गेला पण त्या ब्राह्मणाचे उच्चार स्पष्ट नव्हते. तर तो बाहेर गेला ना, तर तो बाहेरून त्याला करेक्ट करत होता. क्या तुतुल पुतुल. क्या तुतुल पुतुल. तर तो बाहेरून करेक्ट करत होता त्याला, बरं. हा की तर म्हणजे बोलतात ना की तू अथर्वशीर्ष म्हणतोयस तर भाई प्रोनाऊन्सिएशन हे ठेव. म्हणजे त्याला प्रोनाऊन्सिएशन येत होते, मंत्रांचे उच्चार त्याला येत होते आणि तो बाहेरून त्याला सांगत होता. तर मग तो ब्राह्मण होता, म्हणजे पंडित जो होता, तो आता कसं ते लोक युजली ह्या सगळ्या लोकांशी डील करतात. तर तो पण त्याला ॲरोगंटली बोलला, एवढंच आहे, ये ना तू कर. एवढा शहाणपणा शिकवतोय, इव्हेंच्युअली आम्ही करतोय तुझ्यासाठीच, तुला निकोंडनं बाहेर काढण्यासाठी, एवढं तर तू कर ना. तर त्याने जसा रिप्लाय दिला तो खूप सॅवेज होता. म्हणजे तो असा हे होता, तो बोलला की आलो असतो मी आतमध्ये, इतका टाईमपासून आतमध्ये होतो, पण तू माझ्या बापाचा आतमध्ये फोटो आणला ना, त्यामुळे मला बाहेर यावं लागलं. बाप बसलाय माझा आतमध्ये. म्हणजे त्यांनी असं स्वामींकडे दाखवलं, स्वामींचा फोटो, तर बाप बसलाय माझा आतमध्ये, नाहीतर दाखवलं असतं मी कोण आहे तुला. म्हणजे म्हणजे असं नाही की हाही जो पंडित होता ज्याच्या घरामध्ये होता, त्याचा पण एक ऑरा होता स्वतःचा, पण तेवढा स्ट्रॉंग नव्हता. पण त्या ब्राह्मणाचा एवढा स्ट्रॉंग ऑरा होता, त्याच्या फोटोमध्ये पण एवढा स्वामींचं एक आपण म्हणतो ना वात्सल्य असू शकतं, की जसं त्याने ते आतमध्ये आणलं तो बाहेर निघून गेला आणि तो बाहेरून त्याला करेक्ट करत होता, प्रयत्न करत होता, म्हणजे हे करत होता. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.